काय हो, नानी बऱ्या असतील ना? तिला काय होतंय? त्यांना संशय नसेल आला ना? हे बघ मालू, तिला संशय आला असताना तर ती इथपर्यंत आली असती, महाबळेश्वर पर्यंत आपल्या पाठी. आपण फोन करायला हवा होता नाही? मालू, तू आता नसत्या शंक कुशंक काढू नकोस. करू का फोन? करतोच का तू करतेस? जाऊ दे, नको बोलूयाच. एकदा नानीशी बोलतोच. पेटीकडे लक्ष ठेव. आलो. चहा घ्या. अगोड आहे ना? साखर टाकलीच ना त्याच्यामध्ये. काय मला काय मधुमेह आहे काय मेल्या? ही घ्या ना, वरून टाकून घ्या हवी तेवढी तुम्हाला. 2 चमचे टाक. सेवा करावी मोठ्या माणसांची, काही बिघडत नाही. आल्यापासून तेच करतोय. एवढे कपडे धुवून घेतले तुम्ही माझ्याकडून. 3 दिवसाची भांडी घासून घेतलीत. मग काय बिघडलं त्याच्यामध्ये? हा, पुण्यच लागेल तुला. चहा प्या. हे काय रे, खरंच तुझे आई वडील आले नव्हते? नाही, अहो आई वडील बहिणी भाचे घरी आहेत, खुश आलेत. असं आहे. मालू आली होती का? मालू नव्हती आली. नानी, मला काय वाटतं, ते दोघे ना तुम्हाला न सांगता खोटं बोलून पळून गेले असावेत. जा जा, चहाची भांडी विसळून टाक. बडबड करतोय. हॅलो हॅलो नानी. हा बोल बोक्या. काय नानी, कशी आहेस तू? अरे मी बरी आहे. बरी लवकर आठवण झाली तुला नानीची. अगं ते नवस फेडण्यात बिझी होतो ना. हा, मग शेवटी फेडला की नाही नवस? नानी, मला तर असं वाटतं आता नवसच फेडत बसा. जळी स्थळी काष्टी पाषाणी मला फक्त नवसच दिसतो. बर, तिचे आई वडील आले होते का? अगं आई बाबा आले होते, म्हणजे सगळेच. हो काय? आणि भाऊ? अगं म्हणजे काय, अगं घरचा पुरुष आहे तो त्यांच्या, तो असणार नाही का? म्हणजे केशवच ना? असे किती भाऊ आहेत तिला नानी? केशाच एकच नाही का? म्हणजे तो सुद्धा नवसाचाच आहे वाटतं. हो, तिच्या वडिलांना फार देवदेव नवस नवस करायची सवय. केला नवस झाली मालती, केला नवस झाला किश. कसं आहे, त्यांचं वय आहे ना नवस करायचं. बरं दे जरा तिच्या बाबांना. अगं नानी, म्हणजे तुला बोलायचंय त्यांच्याशी. म्हणजे काय, व्याही आहेत ना आमचे ते, मला बोललंच पाहिजे त्यांच्या बरोबर. नाही बोलू शकत ते. म्हणजे झालंय असं की ते इकडे आहेत, एसटीत बसले आहेत ते. परत त्यांना इथे फोन पर्यंत बोलवायचं खूप अंतर आहे. गुडघे दुखतात ग नानी त्यांचे. असं आहे काय? मग भाऊ असेल ना? भाऊ तो ना हा, नाही म्हणजे त्याचे तर गुडघे दुखत नसतील ना? नाही अगं, त्याचे गुडघे नाही दुखत काही. कसं झालंय, किशाच आता एसटीत बसलाय, म्हणजे बहुधा किशालाच एसटी चालवावी लागणार आहे. का? त्याच्या अगं ड्रायव्हर एसटीचा त्याला झटका आला हृदयविकाराचा. म्हणजे एकदम अडचणच निर्माण झाली. मग आता गाडी कोण चालवणार? तर किशा गाडी चालवणार आहे आज एसटी. बरं, ती मंडळी येणार आहेत का? कोण? हा, तिच्या घरचे. हे मी सांगितलं त्यांना, नानी अजिबात यायची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरी जा, आम्ही आमच्या घरी जाऊ. कशाला आपल्याला उगीच कटकट, नाही का नानी? चालेल चालेल चालेल. काय रे किशा, गाडी चालवता येते का तुला? मला बाबाकडे सुद्धा चालवता येत नाही. मग जळमट काढता येतात? काय राजा भाऊ, झालं का देवदर्शन? हा, हो. हे बघ मालू,
अगं ती आपण आता घेतलेली सामानाची पिशवी गेली कुठे? आपण ती सामानाची पिशवी घेतली होती, ती राहिली तर आहे ना, नाहीतर तू विसरशील. मी कशी विसरीन? बघ 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 एकदा सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का बघ. हार आहे, नारळ आहे, हे आहे, बताशे, पेढे, सगळं आहे ना व्यवस्थित? सगळं आहे, पण हे सगळं फार नवीन वाटतंय हो. अगं वाटू दे का, त्याने काही फरक पडत नाही. अहो, एवढा प्रवास करून आलोय, फुलं कशी ताजी ताजी दिसतायत. मालू तू उगीच खुसपट काढू नकोस आता. हे बघा बघा, तुम्हीच बघा, हा पुडा बघा पेढ्यांचा. अगं काही कळणार नाही, ती काही एवढी चिरफाड करणार नाही, काही लक्षात येणार नाही तिच्या. आणि हे बघ मालू, आपण कुठे गेलो होतो? हनीमूनला. हे सांगायचं नाहीये, आपण सांगायचंय आपण नवस फेडायला गेलो होतो. हो हो. नाही, आत्मविश्वासाने सांगता आलं पाहिजे. म्हण पाहू, आम्ही कुठे गेलो होतो? नवस फेडायला. आत्मविश्वासाने म्हण. नवस फेडायला. नवस फेडायला. नवस फेडायला. नवस फेडायला. नवस फेडायला. काय राजा भाऊ, झाला का हनीमून? हनीमून? अरे हो, दोघांचा चेहरा अगदी तुकतुकीत दिसतोय, मानवलेला दिसतोय. हनीमून हे काय दामू भाऊ, हनीमूनला गेलो नव्हतो आम्ही. काय आम्ही नवस फेडायला गेलो होतो. अरे बोलली मला नानी, पण नवस फेडायला किती वेळ लागणार? 1 तास 2 तास, बाकी सगळा हनीमूनच ना रे. ए दमू दमू थांबू दमू दमू दम दमू, एवढं हसण्यासारखं काही नाही. अगं बावळट चावट वेडा माणूस आहे, लक्ष देऊ नकोस तू. माझ्या छातीत धडधडतंय. माझ्या का ग का ग का? हो, हार्टचं काही नसेल ना? काय होतंय तुला मालू? आमच्या घरात सगळे हार्ट फेलनी मेले हो. मालू हे बघ, घाबरायचं नाही. आपण कुठे गेलो होतो? हनीमूनला. मग नवस फेडायला कोण गेलो होतं? दामू भाऊ. वाटते ते काय बोल. हे बघ, आपण नवस फेडायला गेलो होतो हनीमूनला. हे बघ, हनीमूनला कुणीच गेलं नव्हतं. आणि हो, अजून एक महत्वाचं, एसटी कुणी चालवली? अहो, ड्रायव्हर. मालू, एसटी किशाने चालवली. किशा कसा चालवेल? त्याला तर साधी गाडी चालवता येत नाही. ते तुला माहिती आहे, मला माहिती आहे, नानीला माहिती आहे का? मी घाबरू नकोस. माझं मन सोन्यासारखं आणि शरीर पोलादी. नवस, एसटी, किशा. आपण नवस फेडायला गेलो होतो. हा, चल चल मालू, तू पुढे हो. आपण नवस फेडायला गेलो होतो. तू पुढे हो, मी तुझ्या पाठीशी आहे. धडधडत. असू दे, धडधडू दे. चल, घाबरू नको. चल लवकर. ते बघ इकडे जाळी आहे. ए मेल्या शंखा, दिसतंय का नाही तुला? कुठे जाळीस? आंधळा आहे तू. अरे मी म्हातारी असून मला दिसते जाळी. ते बघ तिकडे जाळी आहे. आणि तो बघ, तो किडा अडकलेला दिसतोय की नाही जाळ्यात? कुठे किडा? तो बघ. हा, तुम्हाला हा किडा दिसतोय? मी दिसत नाहीये. मी किडा तुमच्या जाळ्यामध्ये अडकलेला दिसतोय का मी तुम्हाला? मारीन कान फाडता तुझ्या. मी किड्याला मारीन. नानी. अरे वा, या 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 या. हो हो. ए मालू, पाया पड. औक्षवंत व्हा. नानी, नवस फेडून आलो. हो, खूप नवस फेडला. अरे वा. आणि अगं न विसरता तुझ्यासाठी काय काय आणलंय बघ. ए दाखव. काय? प्रसाद आणलाय, हार आणलाय, छान. फुलं आणली आहे, छान, छान. नारळी आहे. हो का? हो हो. पण हे सगळं देवाला दाखवलंय ना? अगं म्हणजे काय, असं कसं हो की नाही ग मालू? हो हो हो. ही एवढी घाबरली आहे का? अगं ते काय झालं, तू किशा काय भयंकर एसटी चालवत होता. हो का? हो, एका वळणाला अशी वक्कन वळवली एसटी. मागचे 6 जण खिडकीतनं बाहेर पडले. मग मागच्या एसटीनं त्यांना पाठवलं. हो. अको बाई, काय ग? अशी चालवतो तो गाडी? नाही म्हणजे इतकी भयंकर नाही काही चालवत, बरी चालवतो. उलट मी किशाला म्हंटल, ही देवानंद सारखी वागण्याची थेर सोड, नीट वाग आणि एसटीत लाग ड्रायव्हर म्हणून तुझं भलं होईल. 1 मिनिट. माझ्या देवानंदला बोलायचं कारण काय? हा, तुम्ही देवानंदचा अपमान कसं काय करू शकता? टंग 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 टंग. नानी, काय रे, याच्यावर पत्ता पुण्याचा आहे. मग काय झालं नानी? हा, आणि हा हार सुद्धा अगदी ताजा आहे, कोमेजलेला नाहीये.
काय पप्पा काय बोबडी वळली काय तुझी? जीभ टाळूला चिकटली आहे हा? अगं मालू, काय ग, मी बायकांवर हात उचलत नाही याचा गैरफायदा घेतेस काय तू? पण असं का करता तुम्ही? तुम्ही बायकांवर सुद्धा हात उचलला पाहिजे. आम्हा पुरुषांचेच का हे हात? भाऊ आहेस का वैरी? हे बघ, मी मॉडर्न आहे. अरे पण मी इथे मॉडेन, त्याचं काय? गप्पा बसा. तरी पुरुष समानतेवर माझा विश्वास आहे. तू का उलटलायस रे बाबा इथे? हे बघ, मी येऊ का असं पोस्टकार्ड पाठवलं होतं. नको येऊ असं तुझं उत्तर आलं नाही, याचा अर्थ ये असा होतो ना. असं मी गृहीत धरलं आणि आलो. अगं पण नानीने केवढं काम करून घेतलं माझ्याकडून. भांडी घासून घेतली, कपडे धुवून घेतले, हे जळमट साफ करायला लावली. मालू, घर किती अस्वच्छ ठेवतेस ग तू? हा, आता तूच बघ म्हणजे झालं. मी बोलले की माझं तोंड दिसतं. ही साधी हिला कढी करता येत नाही की पुरणपोळी करता येत नाही. पुरणपोळी कर म्हटलं की वरणपोळी करून ठेवते. का? वरणपोळी? अरे वरणपोळी म्हणजे छान कल्पना ना, वरणपोळी. ताई, मला शिकव ना एकदा वरणपोळी. काय ग माले, माझ्याशी खोटं बोललीस तू? तरी मी म्हणत होते यांना काय नको, हनीमून नको. म्हणजे तुम्ही हनीमूनला गेला होतात? अगं बाई, ते कळलंच नव्हतं का तुम्हाला? मला वाटलं कुठेतरी लग्ना बिग्नाला गेला होतात वाटतं. काय रे बोक्या? बघा, तरी मी म्हणत होते नको हनीमून नको. आता 2 दिवसांची मजा, आयुष्यभराची सजा झाली ना. अगं मालू, तू माझ्यासोबत अग्नीला प्रदक्षिणा घातली आहेस. मला सोबत देशील, मला साथ देशील, माझ्यासाठी उभी राहशील असं म्हण. मी काय विचारते तुला? सांगितलं होतं ना हनीमूनला जायचं नाही. पण असं का सांगितलं तुम्ही? देवानंद म्हणतो की चुलीत घाल तुझ्या देवानंदला. तुम्ही देवानंदला असं म्हणालाच कसं? नाही, हे बघा, मी आतापासून तुमच्या घरातली जळमट काढणार नाही. तुम्ही देवानंदला चुलीत घालात कसं म्हणा? मग काय जातोस घरी परत? नाही, पहिली वेळ आहे ना. माफ केलं मी तुम्हाला. चुका होतात ना माणसांकडून. हे बघ नानी, नानी, मी तुझ्या पाया पडतो. यापुढे मी असं कधीही वागणार नाही. मा मा काय माझ्याशी खोटं बोलतो? झाडू नको. पुन्हा बोलशील ओंडात घालेन बघ झाडू अख्खा. मालती वहिनी, अहो मालती वहिनी, काय झोप बीप लागली की काय? कधी आलात तुम्ही? मी मगाशीच आले. अहो जयपूरहून साड्या आणल्या होत्या. तुमच्या सासूबाईंनी की नाही सगळ्या साड्या घेतल्या. सगळ्या? हो ना. बरं झालं बाई, म्हणजे मला आता दारोदार फिरायलाच नको. म्हणजे होत्या तरी किती? 8. मग पैसे किती झाले त्याचे? फक्त 13,000. 13,000? तरी तुम्ही आमचे शेजारी, अगदी पूर्वीपासून साडीपासूनचे, म्हणून खूप डिस्काउंट दिले हा मी तुम्हाला. नानींनी पैसे तुमच्याकडनंच घ्यायला सांगितलेत. मग हे आल्यानंतर दिले तर चालतील का? पण द्या बरं का आठवणीने. नाही, मला पण द्यायचेत ना पुढे. हो. बरं येऊ मग मी. या. अरे ही लिंक बघितली का? कसली? तुमचं खरं वय काय आहे ते म्हणतायत. माझा चेहरा 22 वर्षांच्या मुलाचा आहे, पण माझं खरं वय 35 आहे. रिफ्रेशिंग आहे सगळं. अरे माझा नातू आहे ना अमय, त्याने मला कालच नवं सांगितलं. काय? किती लोकांना तुम्हाला किस करायचा आहे, किती लोकांना तुमच्याशी लग्न करायचं आहे आणि किती लोकांना तुम्हाला मारायचं आहे हेही कळतं त्यात. हे कळतं? हो, कालच लिंक शेअर केली मी. हा बघतो बघतो. ये यांना सामोसा दे. एक इथे ठेव. राजा, हा, अरे काल स्वीटी आली होती परत. स्वप्नात? स्वप्नात नाही रे, ऑनलाईन. मग काय म्हणत होती? काही नाही रे, असंच जनरल. 2 तास बोलत होतो, मस्त वेळ गेला. हे बघ, हे 500 लोकांना मला किस करायचंय. काय? अरे 235 लोकांना माझ्याशी लग्न करायचंय आणि एकाला मला मारायचंय. त्या वहिनी असतील. राजा, तुझं टेंगूळ जरा यावेळी लवकरच गेलं नाही रे. तुझं आडनाव जोशी नाही, टेंगळे असायला पाहिजे होतं. काय टेण्या, स्वीटीनं खूप कॉन्फिडन्स दिलाय तुला. हा हे बघ, हे मी आता शेअर करतो फेसबुकवर.
आणि त्या 500 लोकांना आवाहन करतो ज्यांना मला किस करायचं. हे काय वय आहे का त्यांचं आता? आता काय केलंय ह्यांनी? त्यांनी पोस्ट केलाय आता 500 लोकांना त्यांना किस करायचंय हा? आणि 232 लोकांना त्यांच्याशी लग्न करायचंय. अगो बाई, आणि हे त्या 500 लोकांना विचारतात तुम्ही कुठे आहात, तुम्ही कुठे आहात? अरे देव. आणि आणि हे लोक आहेत तरी कोण? सोशल नेटवर्किंग वर असले सगळे फालतू टाइमपास चालू असतात. म्हणजे काय? तू एवढंच कर, त्यांना म्हणावं आपल्या वयाला शोभेल असं वागा आता. अगं माझे ऑफिसचे कलिग सुद्धा फ्रेंड्स आहेत त्यांचे. आता तुझे कलिग ह्यांचे मित्र कधी झाले? फेसबुकवर माझे कलिग्स त्यांचे फ्रेंड्स आहेत, ऑनलाईन फ्रेंड्स. डू यू गेट इट? मला ह्यातलं काही कळत नाही हो. आम्ही इथे सत्काराचं ठरवतो तो म्हणजे, आणि काय लावलंय बाबांनी? हा, तू नको स्वतःला त्रास करून घेऊस, मी प्रयत्न करून बघते. हा, हे बघ आई, क्वचित मजा म्हणून ठीक आहे, पण त्यांची इमेज, त्याचा विचार करायला नको त्यांनी? फॉर गॉड सेक, ही इज 83 नाव. 83 वर्षाचे आहेत ते. आई तू नको काळजी करूस, मी म्हंटल ना प्रयत्न करेन म्हणून. हा हा आई, आय लव्ह यू का? मी पण हो बाळा. पण तू स्वतःची काळजी घे, ओके? हो हो, तू पण. हा, बाय बाय बाय. हा. हा, छान आहेत. छान आहेत ना? ही कुठे गेली? माली माली. ए माले, ए भैरे, ये गा. आले आले. बोंबा बोंब नका करू, शेजारचे पाजारचे पण घेतील. हे बघ, ए कशा? बाप रे, छान 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 आहेत ना? तुला एखादी घडी मोडायला पाहिजे तर घे. नको नको नको. हा रंग माझ्या अंगाला लाव. असा छान दिसेल हा रंग तुम्हाला. चांगला आहे. छान. ठेव तिकडे. तो किरमीची आण. हा, कानपटच मारीन. हा किरमीची आहे. हा, तो किरमीची आहे. किरमीजी किरमीजी. हा कसा? छान आहे हा. पण यातला कुठला घेणार आहे तुम्ही? सगळ्याच घेतल्यात. सगळ्या? ताई मावशीला साड्यांची खूप चांगली पारख आहे हो. मी तिला सांगितलं पुढच्या वेळेला नवीन माल येईल, आधी मला दाखव. नानी, हे काय चाललंय तुझं? कशात? एवढ्या साड्या घेतल्यास तू? कुसुम, तू जा बघू, भाजीवाल्याकडनं भाजी घेऊन ये. कधीची ऑर्डर दिली, अजून आलाच नाही पठ्ठ्या. ठेव ठेव, साडी ठेव. तिच्यापासून काय लपवायचं आहे? असे पुष्कळ तमाशे बघितलेत तिने. ते पण आता भाजी आणायला जाऊ. जा ग, जा ना. हा, कारली घेऊन ये. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, माझं काही म्हणणं नाही, पण आता या वयाला शोभेल असं वागायला नको का नानी? 101 वर्षांची आहेस तू. हा, वयाला शोभेल म्हणजे? आणि 101 वर्षाच्या बायका कशा वागतात कळू तरी दे मला. नाही म्हणजे तसं काही माझं म्हणणं नाहीये, पण इथं या वयात एवढ्या साड्या नसून तू कुठे जाणार आहेस? कुठे म्हणजे? हे सगळ्या काही एकदम नाही नेसणार आहे मी. आता कोण बघणार आहे तुला? तुम्ही. तुला बघायला एवढा खर्च करायचा? शी, काय पैसा 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 करतो रे. अरे प्रत्येक गोष्टीचं मोल काय पैशात होतं काय? मेल्यानंतर काय छाताडावरती सगळा पैसा घेऊन जाणार आहेस तू? नाही नानी, माझा मुद्दा एवढाच आहे की एवढ्या साड्यांचं काय करणार आहेस तू? नसणार आहे. कधी? हिच्या वाढदिवसाला, शुक्रवारी. हो, शुक्रवारी वाढदिवस आहे. करेक्ट, पण शुक्रवार. तुम्ही गुरुवार म्हणालात ना. कुठे गेला? तरी जवळ होतो. एखादी हिला घडी मोडायला देईन मी. नको नको, माझ्याकडे चिक्कार साड्या पडल्यात कपाटात. एक सुद्धा अंगाला लावत नाही मी. अजून कशाला हव्यात? चावट कुठली? मला टोमणा मारतेस काय? टोमणा कशाला मारू मी नानी? मी आपलं खरं आहे ते सांगितलं. तुमच्या पैशानं नाही घेतल्या साड्या, माझ्या पैशानं मी घेतलेल्या आहेत. तुझे कुठले पैसे? वा रे वा. हनीमूनला तुम्ही गेलात
माझ्याकडनं पैसे नाही का घेतले? 4 आणे दिलेस तू. मग तेव्हाचे 4 आणे, आत्ताचे किती? 13,000 रुपये. 10,000चं एकदम 13,000 झाले. हे खरे 13,000च आहे. मगाशी चुकून मी 10 म्हटलं. हा अकारण खर्च आहे. ए, आता तू मला पैसे देतोस का केस ठोकू मी तुझ्यावर?